त्या बहिणीला दे. कसं खावा कसा खावा त्याला. आजीबाई मला कमेंट असे आल्या की आम्हाला आजीबाईविषयी सगळं जाणून घ्यायचं आहे. आजीबाईचं जीवन कसं होतं पहिले, तुम्ही कसे दिवस काढले, काय काढले, तुम्ही सांगता काय का व्हिडिओत मला एका व्हिडिओ सांगा. त्याविषयी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू ज्यामध्ये आजीविषयी सगळी काही माहिती जाणून घेऊ. आजीने कसे दिवस काढले. सांग कसा वाटला पिझ्झा. हा नाही आवडला. मी तुला सकाळी काय विचारलं होतं. दुसरे नाव आठवलं ना मला, मी खाल्लं. बरं तुला आठवण नाही मग तू पनीर पिझ्झा कसं काय म्हटली. मग पाहिलं ते ॲडव्हर्टाईज मध्ये पनीर. आपल्याला नाही आवडत आपण. नमस्कार, कशा आहात तुम्ही. मजेत ना. तर मी इकडे आलेलो आहे डॉमिनोजमध्ये पिझ्झा घेऊन जाण्यासाठी. आज घरच्यांना पिझ्झा खाऊ घालायचं म्हटलं, चला आज थोडा पिझ्झा खाऊ घालूया. आणि लास्ट टाईम पण पिझ्झा आपण खाऊ घातला होता पण ते जालन्यामध्ये. म्हटलं चला आईला त्यांना खायची इच्छा झाली थोडी, तर त्या हिशोबाने जरा घेऊन जाऊ. परी पण कालपासून बोंबलत होती, म्हटलं चला आपणच जाऊन इथून घेऊन जाऊया. तर माझ्या घरापासून जवळपास हे 15 मिनटाच्या अंतरावर आहे, 15 ते 20 मिनटाच्या अंतरावर. तरी देखील माझ्या घरापर्यंत त्याची डिलिव्हरी येत नाही. आता तो विषय द्या सोडून, त्याचा आपण काही जास्त बोलू नाही आहे. आणि मी व्हेज पिझ्झा घेतलेला आहे, 2 पिझ्झे घेतले. मला घरी घेऊन जायचे आणि सगळ्यांसोबत एन्जॉय करायचे. तर माझ्यासोबत सोनू आहे इकडे आणि लागलीच आपल्याला निघायचं आहे. थोडा वेट करावं लागेल कारण की तिकडे तयार व्हायला वेळ लागतो ना. तर तिकडून डिलिव्हरी घ्यायची आणि लागलीच घरी जायचं आहे. तर घरी जाईपर्यंत गरम पण राहायला पाहिजे, ती पण एक मोठी गोष्ट आहे. 20 मिनटामध्ये घरी पोचू म्हटलं तर आय थिंक राहायलाच पाहिजे गरम माझ्या हिशोबाने तरी. तर चला आता माझ्यासोबत पिझ्झा घेऊया आणि लागलीच आपण घरी जाऊया. ओके. कुठे गेली परी. परी हे बघ काय आणलं पप्पानी. चला या इकडं, चला हॉलमध्ये चला. अरे पडन आण तिला गाण. जा प्लेट घे तुझी, जाय प्लेट घे. चल का कोमल. काढले गेला. चल चल रोहिन तुला खायचं ना. चल घे तिला इकडं. या आजी. इकडे बस इकडे बस इकडे बस इकडे बस. चला घ्या आता तुम्ही बसा, उठून बसा. चला दादा. हो दादा उठून बसा. घे का बाई दे सगळ्यांना. बस बस तिला बसती झाली ती आता. बाहेरून आलं ना. भाजीपाला चांगलं भेटलं आई. भाजीपाला चांगला भेटला. हे काय पालक आणलं, मेथी आणला. हा कोणी मग मग कुठं अडकली का रोहिणी. आणि आरडा लागली काय. हा दर खोल कोमल. वेलकनो पिझ्झा आहे तो. हे सगळ्यांनी एक स्लाइस दे आणि बाळांना पण दे. बाळांना या. हा घे ना, अन्न प्लेट अन्न. तिला आवडतं ना तसं, थोडं खाऊ दे घास. एक घास खाऊ तिला आता, ती एवढं खाती तर जाऊ दे आता. खा आणि मला तेच सांगा कशी आहे तर पटापटा खा. चला कसा आहे परी. वरद कसा आहे. मस्त आहे का. छान आहे का.
कवाच रडत होती. घ्या 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 खा, खाऊन मला चव सांगा कशी आहे तर. खा, काही नाही होत. मी म्हटलं नाही की सकाळी तुम्हाला आजीला पिझ्झा खाऊ घालायचा म्हणून आपल्याला. खा बरं आजी पटकन, चालू चव सांगा मला लवकर. मैद्याचं दाल दे, घ्या आता खा, काही नाही होत. जरा या पटकन जाऊन, मग मला व्हिडिओ घ्यायचा. जा हां, घे सोनू सेट. त्या बहिणीला दे. कसं खावा, कसं खावा त्याला. दर दे दादाला दे. त्याच्यात पहिले ऑर्गॅनिक ते टाकून घ्यायचं असतं कोमल. परी तुला खायचं नाही का परी? मग कधी? घे सोनू चिली फ्लेक्स घे. तिखट बेटा दे. चटणी दे, टाका तर. खाऊन तर पहा, कधी खासान आता, नाही तर दर्गी. ठीक आहे चल, घे इकडे तो पिझ्झाचा बॉक्स, इकडे मी खोलतो. दे वाटी बी देऊन टाक दी. घ्या वहिनी. त्याच्यात बी तेच आहे, व नाटके नको करू, खा गुपचाप. घे तिकडं. हे पकड, तुम्ही टाकतो त्यावर. जर हे पकड. हां तोच सांगितलं नाही हो, काही बोलता का ते? आजी खाणार नाही ना आजी. काही नका बोलू. मी दिला असतं तुम्हाला, मग मी दिला असतं तुम्हाला. एक घास तर खा, खाऊन तर पाहा आता. हां एवढी नाही आहे, छोटी काय. चिटकू राणी, चिटकू राणी, चिटकू राणी आहे ती. खाणं पटकन. तिला टाका. नाही मन बसूस तर टाका तिला. टाका बस बस का. चलो खाओ आई, चला ना. मग याला पूस. ती गरम आहे तोपर्यंत चांगला लागतो, खाऊन घे बेटा. बरं जाऊ का. सांग कसा वाटला पिझ्झा? हा नाही आवडला? मी तुला सकाळी काय विचारलं होतं? दुसरे नाव वाटलं ना मला, मी खाल्लं. बरं तुला आठवण नाही, मग तू पनीर पिझ्झा कसं काय म्हटली? मग पाहिलं ते ॲडव्हर्टाईज मध्ये पनीर. आपल्याला नाही आवडत, आपण नाही सांगायचं. मग मला पिझ्झाच आवडत नाही ना. कमाल आहे मग तुझ्यात, काय बोलायचं उपर आता सांग बरं. सोयाबीन चिल्ली आणू तुला एखादी? चिकन चिल्ली आणायची का? मग काय आणायचं? आजी तुम्हाला पिझ्झा कसा वाटला? पिझ्झा कसा वाटला? चांगला वाटलं, पण काय खाल्लंच नाही. खाल्लं नाही का? इकडे ऋतू आहे. ऋतू रड बाळा एकदा. हा रड, हा रड. रडून दाखव, रडून दाखव, रडून दाखव, रडून दाखव, रडून दाखव. नाही रडत. चला काय हो, तुम्हाला पिझ्झा कसा वाटला? चांगला आहे का? आई पिझ्झा आवडला का? पिझ्झा खाल्ला का? खाल्ला थोडसा. चला परी पिझ्झा खाल्ला तू? ए परी पिझ्झा कसा वाटला परी? तुला कसा वाटला रे?
चला बरं आता आजीला आम्हाला बाहेर घेऊन जायचंय. ते भाजीपाला पाय कोमल धिंगाण लावलंय पुरी ना. उठ लवकर लवकर उठ लवकर. आज काय गवार करताय का? गवार गवार म्हणजे माहिती तुला कोण आहे कोमल? गवार माहिती कोण आहे? भाजी. गवार नसतं गवारी असतं बघ. आजची छान आहे का मटकी? छान आहे त्याच्यापेक्षा. चला आकर ग ओय आकर मटकी आकर पप्पासाठी. गुड गर्ल. तुला देऊन टाक घरात म्हणून. नाही सॉरी पिऊला. चला येऊ का मी? येतो ना जाऊन मी. हे गेलं खाली आजी दादा आम्हीच राहिलो मग. चला गुड मॉर्निंग पिऊ. थांब ना माझा व्हिडिओ चालू आहे. ओरडायची काय असेल तू कोमल जोर जोर यामध्ये. मी पिऊला बोलत नाहीये का? हाय कर बाळा हाय कर. हाय नाही करत तू. कपडे तर घाला ग. माझा व्हिडिओ चालू आहे ना ग. तिला ऋतूला मसाज चालू आहे. 2 दिवसापासून आलेले आहेत. आज यांच्या रूमवर शिफ्ट होणार आहेत. हां हा पसारा तुम्हाला दिसतोय व्हिडिओमध्ये. वहिनींचा आहे तो. त्या नेत्यानं आज. आणि आम्ही पण जातो तिकडे शिफ्टिंगसाठी. काय आजी पिझ्झा खाल्ला का नाही? खाल्ला. मग कसं बरं झालं सगळं? व्यवस्थित आहे का? कसा वाटला? चांगला वाटला का? याच्या आधी खाल्लेला आहे का? आताच खाल्ला का? एकदा खाल्ला तुमच्या लक्षात नसेल कदाचित. हां बरं आहे का? एका जणाने सजेस्ट केलं तर इथं कात्रज लेकपाशी एक शाळा आहे. तर त्या शाळेमध्ये आज मी जाऊन पाहणार आहे परीचं काय मिळ आहे काय नाही. आणि पिऊ जे आहे ना तिला काय हां तर तुम्हाला माहिती आहे का विषय काय आहे? तर ही पिऊ माझ्याजवळ राहते ना. हिला माझ्या गप्पा ऐकायला आवडतात. त्यामुळं ही माझ्याजवळ शांत बसते अशी. तिचं म्हणणं काय असतं माहिती आहे का? मला घेऊन फिरा नुसतं. तुम्ही तिकडं काही करा पण मला घेऊन फिरा. आणि आता पिऊ तुमच्यासोबत 2 मिनटं गप्पा आणणार आहे. ज्यावेळेस ती गप्पा आणते त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ करून कळवेलच. खूप गप्पा आणते जोरजोऱ्यात जोरजोऱ्यात. बोलती बेटा तू बोलती का? सध्या अवतार खूप बेकार आहे कारण की आंघोळ राहिलेली आहे. आणि इकडं पाय आपटत चालू. का बरं बाळा काय झालं? इकडे इकडे माझ्याकडे बघून सांग मला काय पाहिजे. फोनात शाळेत कोण जाईल मग? आंघोळ करा शाळेत जायचं आपल्याला. चला चला आवरा बरं पटापट बायांनो. कोमल उठ ना जरा चल ना. कोणाकोणाची आंघोळ राहिलेली आहे? हिला तर नाहीच करायची. आंघोळ नाही करायची. पिऊला नाही करायची आंघोळ आज. पिऊला असंच बुरसं राहायचंय. एकदा परत एकदा झिरो मशीन मारा का सांगा बरं. डोक्याला टाकलेला करावू देऊ का? बेट्स मध्ये सांगा मला काय. आणि लास्ट व्हिडिओला एक कमेंट आली कोण माहिती तुला? म्हणे हे आमच्या खालीच राहतात म्हणे आणि यांचा खूप दांगडा असतो म्हणे. आमच्या वरतीच राहते म्हणे. तुम्हाला ॲक्च्युअली मी सांगायचं झालं की आमच्या खाली लेडीज राहतच नाही. 2 जेंट्स राहतात. ते खोटं बोलला. परी रडू नको परी. मी व्हिडिओ घेतोय ना. थांबणं जरा. आपल्या शाळेत जाऊन भेटून यायचं ना. तू येतील सोबत माझ्या? तिला भूक लागली. मग कर ना. तिला भूक लागली तर मग तिला काहीतरी करून द्या नाही का. अंडे खातील बरी. अंडे त्याची वेळा शनिवार आहे का? पुण्यामध्ये माहितीच पडत नाही कोण शनिवार सोमवार रविवार काहीच. तिला पिस्ता दे 2-3. काजू खाती बरी.
बदाम खाती? तिला खायचंय आता. सोनपापडी खाती? सोनपापडी? तिला खायचंय उपमा. सगळ्यांना खायचंय. आणि पिऊला काय खायचंय? पिऊने खाल्लाय, पिऊची आंघोळ करायची. सांग तिला काय आहे ते सगळं. राहू दे ना परी, ऐकत जा ना बा. चला आंघोळ करा बरं. ए लातनी भरू खायचंय त्यामध्ये, असं नाही करू. ती रडती आंघोळीला? आई तिला आवडते आंघोळ? ऋतूला आंघोळ आवडती बाबा, पिऊला नाही आवडत. काय नाही जायचं आंघोळीला बेटा. दोघी जणी पाहिजे तिला धरून बसायला. तर असा विषय आहे. जरा बाहेर ऊन पण वाढले. आजकाल तापमान खूप वाढायला लागलं. टेम्परेचर कालचं 41 काहीतरी होतं. जालन्यात पण खूप वाढलेलं आहे. आणि ते मावशीची तब्येत सिरियस होती, तर त्यामुळे सुदर्शन गावाकडे गेलेला होता. येईल इकडे लवकरच. आल्यानंतर मी कळवेलच तुम्हाला काय विषय काय नाही. तर तुम्ही ज्या कमेंट्स करताय की 8 दिवस झाले तुम्ही स्टेबल होऊन अजूनही तुमचा पसारा तुम्हाला आवडता आला नाही, असं तसं हे ते, तर होईल. जरा वेळ लागेल. घरात 3-3 बाया असून तुम्ही असं करता तसं करता, असा काही विषय नाही आहे. तुझं प्लेट पण आणली एवढ्या लवकर का ग? 2 मिनिटात शिराचा वापन केलता का? हा बघा किती माझी लेक कामाची आहे. बघा सगळे पसारा वगैरे जागा नेऊन ठेवते आहे बघ. आता पिऊला पकडून पकडून माझा हात गळून आलाय. बापरे बाप. घ्या ना मग. तुमच्याकडे देऊ राहिली कवाचं, पण तुमच्याकडे राहिली पाहिजे ती जरा. बाई आली बाई आली बाई आली बाई आली तर पाय का पाय पाय. आता रडती माझी. पाय इथंच बस बाळा. पाय पाय पाय. असा विषय आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत जरा शेअर करूया. काल मला यांना पिझ्झा खाऊ घालायचं कारण हे होतं की यांना पिझ्झाची चव द्यायची होती, पण ॲक्च्युअलमध्ये पिझ्झा कोणालाच आवडला नाही. आणि ज्या लोकांना आवडतो त्यांना खायला जमत नाही का. तो विषय झाला आहे. कोमलला काय होतं माहिती का, तिला नाही का पिझ्झा पनीरचा नव्हता खायचा. पनीर पिझ्झा आवडत नाही. पण मॅडम मला काय म्हणल्या, काय म्हणल्या? पनीर पिझ्झा. मग तुम्ही जे बोलल्या तेच आणलं का नाही? मी त्याची विचार करू लागलो. म्हणजे पनीर आवडत नाही म्हणलं, पनीर पिझ्झा कसं काय खाऊ शकते? नाही खाल्लं मी पनीर, खाल्लं पिझ्झाचा एकच बाईट खाल्ला. अवघड आहे बाबा. आमच्या दादाने काय केलं काल, हे शेंगा आणल्यात बघा. पुण्यामध्ये जे नाही ते मिळतं बाबा. खायचं की तुला? थांब जरा. मग इकडे मम्मी भाजून देते. मला लागीन का? बर. तर असा विषय आहे. किचनमध्ये थोडाफार पसारा असतोच सगळ्यांच्याच, नाही परी? मी आता काढून टाकलं. आता सगळं आवरून घ्या मस्त, नंतर स्वयंपाकाची तयारी करा. काय एकच मिरची का कोमल? ज्यादा तिखट खात नाही. हे पण दिसलं का काढून टाकते. हो जिरे काय? काढून टाकते. काहीच नको म्हणते. जिरे मोहरी नको भाजा जरा. अगं तुझ्या हिशोबाने सगळं तिला नाही माझ्या आवडत. हिशोबाने नाही, पण तिला पण खाणं जरूर आहे ना. तिला नाही आवडत. हिशोबाने नाही करत मी. तिच्या हिशोबानेच करावं लागतं. एवढीशी जिरे टाकते, एवढीशी मोहरी टाकते, एकच मिरची टाकते. तिखट नको करू म्हणते. तीच का करू. परी इकडे 1 मिनिट. तुला भूक लागली तुला? मग मटकी खाणं धरणं. काल मी मटकी आणली बाबा, मस्त मटकी. जर आकर हे का छान मटकी काल आणलेली. आजीबाई मला कमेंट असे आल्या की आम्हाला आजीबाईविषयी सगळं जाणून घ्यायचं आहे. आजीबाईचं जीवन कसं होतं पहिले, तुम्ही कसे दिवस काढले, काय काढले, तुम्ही सांगा एका व्हिडिओत मला. एका व्हिडिओत सांगा. त्याविषयी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू ज्यामध्ये आजीविषयी सगळी काही माहिती जाणून घेऊ. आजीने कसे दिवस काढले, 3 लेकरं कसे सांभाळले. 3च होते ना? 3 लेकरं कशी सांभाळले, गावाकडून कशी इकडं आली, शेतीचं काय झालं काय नाही, सगळं काही सांगेल नाही का आजीबाई?
डोळ्याला काही त्रास व्हायला का आता? नाही ना. चष्मा गिष्मा आणायचा दुसरा बदलून हां नाही व्यवस्थित. चांगलं पण तुला ही आजी आवडती का आपली? नाही. काहून नाही आवडत बाळा? आजीबाई काय करते माहिती का, पकडून एका जागी बसती म्हणून ती आजीबाई ती आवडत नाही म्हणते. होय. खरं. आपली माय आहे ना बेटा माय. परी, आपली माय नाही का? हा मग आपल्या माईला पप्पी दे एक, चल इकडे. तशी नाही, जवळून दे, चल इकडे, चल लवकर. आपली माय नाही का? आपली माय आहे ना? हां हां, गुड गर्ल. तिला आज शाळेचंच बघायचं आहे. मी जाणार आहे आज इकडे शाळेमध्ये आणि तिकडचं काय मेळ आहे काय नाही तुम्हाला कळवतो थोड्या वेळामध्ये. कारण की ऑलमोस्ट आता मे महिना चालू झालेला आहे, तर सगळ्या शाळा चालू झालेल्या आहे. शाळेचं डोनेशन बघावं लागेल. कारण की जसं माणूस विचार करतो ना की त्याला या शाळेत टाकायचं त्या शाळेत टाकायचं, खर्च पण तसाच येतो. तर तो खर्च आम्ही गृहीत धरून एकदा जाऊन बघतो मी दुपारच्या टायमाला. आता आज सॅटर्डे म्हणजे शनिवार आहे आज, पण बघू काय होतं. शाळा चालू असली आज बंद असेल, सोमवारीच जावं लागेल, नाही तर काहीतरी बघावंच लागेल. तर असा विषय आहे. आता बारी आहे पिऊच्या आंघोळीची, जी तिला आवडत नाही, बिलकुल आवडत नाही तिला आंघोळ. का माहिती तिला काय होतं बा, कन 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 करती. पण आंघोळ तर करावं लागेल ना ग पिऊ तुला. बुरशी किती दिवस राहशील तू? आंघोळ तर करावंच लागेल ना बा.